ट्रेनिंगला येऊन गेलेले आहेत जे आयुर्वेदा किंवा अशा पद्धतीच्या उपचाराला शक्यतो लवकर एक्सेप्ट करत नाहीत, पण त्यांचेच काही पेशंट जे त्यांच्याकडे वर्षानुवर्ष ट्रीटमेंट घेत होते, पण अचानक त्यांच्यामध्ये जो बदल झाला, ते बदल बघितल्यानंतर नेमकं काय आहे हे बघायला इथं आले, ट्रेनिंग घेतलं आणि ते सुद्धा आमच्यासोबत आता चांगल्या पद्धतीने काम करतात. मागच्याच वेळेला कोकणात एक डायबेटॉलॉजिस्ट आले होते, खूप मोठे डायबेटॉलॉजिस्ट आहेत, महाराष्ट्राचे मोठी हस्ती आहे ती, स्पेशली डायबिटीज ह्या विषयावरती त्यांनी काम करतात. काउन्सिलिंगला ते जवळजवळ 2 ते 3 हजार रुपयाची फी आहे, फक्त त्यांना भेटायचं म्हणतं. तर अशी व्यक्ती फक्त ह्याच राहिली होती की एवढं हुश कसं शकतंय, हे एवढा चमत्कार झाला कसा. पण चमत्कार असा नाही, त्यामध्ये ज्या काही गोष्टी आहेत ते काम करतात. औषधं सगळं 100% काम करत नसतं, व्यक्तीनं सुद्धा त्या गोष्टी पाळणं गरजेचं आहे. पथ्य, पाणी, औषध जे काय त्याचं फिरणं, खाणं पिणं या सगळ्या गोष्टी बघणं गरजेचं आहे. ते पाळतात, त्यांना चांगला रिझल्ट येतो. तर अनेक लोक इथं असे आलेत की ज्यांना करिअर म्हणूनच पाहिजे, बाबा मला 4 पैसे मिळवायचे म्हणूनच आपण आलोय. अनेक वेळा असा टेन्शन असतं की बाबा यंग वयात, म्हणजे ज्यावेळी नुकताच आपलं काहीतरी करिअर सुरू होणार आहे, अशा वयामध्ये आल्यानंतर आज बघतोय की अनेक मुलं व्यसनाधीन होतात किंवा संगतीमध्ये वाईट ह्याला जातात. हे टेन्शन असतं. अशा ह्याच्यात आमच्या संस्थेचा आम्ही पहिला वेळा घेतला की आम्हाला यंग जनरेशन जास्त पाहिजे. कशासाठी? त्यांनी इथून काम करायचं म्हणून नाही, पण निदान बाहेर भरकडून नयेत, चुकीच्या मार्गाला जाऊ नयेत. अशा एखाद्या वातावरणात राहिली तर ती बाहेरल्या कुठल्या चुकीच्या ठिकाणी जाणार नाहीत. ह्या काळजीनं आम्ही मॅक्झिमम यंग लोकांना सुद्धा इथं आपण अप्रोच करतो. असेच एक यंग जनरेशनमध्ये विद्यार्थी दशेमध्ये त्यांनी काम चालू केलं. काम करायचं इच्छा पण नव्हती, टाइमपास म्हणून, एक मजा म्हणून. घरात वडील काम करत होते, बघूया कसं होते काय होते, बसल्यानंतर मोबाईल हातात होता आणि एक ट्रायल म्हणून त्यांनी बघितलं आणि त्यातनं त्यांचं आयुष्य बदललं. ते कसं बदललं ऐकायला आवडेल तुम्हाला. तर मी अल्फाज अली यांना इन्व्हाइट करतो. जोरदार टाळ्या. सगळ्यात कमी वयाचा विस्तार अधिकारी, सगळ्यात कमी वयामध्ये राज्यस्तरीय व्यसनमुक्ती दूत पुरस्कार मिळालेली व्यक्ती आहे आणि विद्यार्थी दशेमध्ये खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी करिअर सेट केलेलं आहे, ते तुम्हाला सांगते. नमस्कार. माझं नाव आली सय्यद. माझं आता वय वर्ष 20 आहे आणि मी एक D.Pharmचा स्टुडंट आहे. गेले 1.5 वर्ष झालं मी या संस्थेत जोडून हे सामाजिक कार्य करतोय. माझे वडील रफिक सय्यद सर हे ह्या संस्थेत सिनियर विस्तार अधिकारी आहेत आणि ते गेले 2 वर्ष झाले या संस्थेत जोडून हे संस्थेत पूर्ण काम करतात. त्यांचं सर्व काम हे मोबाईलच्या माध्यमातून घरी बसून असायचं. म्हणजे मोबाईलवरती ऍड करायचे, त्यांना कोणाचा तर कॉल आला की ते त्या कॉलवर बोलायचे 2 ते 3 मिनिट, लई 5 मिनिट, आणि बोलल्यानंतर एक 2 ते 4 मिनिटात त्यांना त्या व्यक्तीकडनं पेमेंट यायचा, ऍड्रेस यायचा आणि तो घरी बसल्या बसल्या त्या व्यक्तीला औषध पाठवायचे. असं हे रोज चालायचं, मी रोज ऐकायचो. आणि ते म्हणायचे की मी सामाजिक काम करतोय, म्हणजे घरी बसून कुठलंही सामाजिक कार्य आहे, त्यात चांगला इन्कम पण मिळतो, लाखो रुपये मिळवाल आणि कुठे जात पण आहेत, घरीच आहेत. तर मला जरा कुतूहल वाटलं की बाई काय आहे. त्यांना मी सहज मी एकदा विचारलं की तुम्ही काय करता ऍक्च्युअली मध्ये. पण त्यांनी मला थोडक्यात आपल्या संस्थेविषयी माहिती सांगितली. मला जरा आवडलं ते. म्हणून म्हटलं, माझा मोबाईल होता, व्हॉट्सअप, फेसबुक होतं, त्यांना मजेत मग सांगितलं माझ्या नंबरची मला ऍड बनवून द्या. मग त्यांनी 4-5 ऍड मला बनवून दिल्या आणि ती माझ्या फेसबुक अकाउंटला, व्हॉट्सअप अकाउंटला मी त्या शेअर केल्या. आणि शेअर करताच त्याच दिवसाला मला 7 ते 8 कॉल आले आणि मला काही माहिती नव्हती, बोलता येत नव्हतं. मी वडिलांना जोडून दिलं आणि त्यांनी त्यावर बोलल्यानंतर त्यातल्या 4 ते 5 लोकांनी मला पेमेंट पाठवून दिलं. मी घरी बसल्या त्यांना औषध पाठवलं. मला आश्चर्य वाटला. जो व्यक्ती मला आजपर्यंत बघितलेला नाही, ज्या व्यक्तीशी ह्याच्या अगोदर माझा कधी संवाद झाला नाही, संपर्क झाला नाही, तो व्यक्ती माझ्या विश्वास ठेवून मला पैसेही पाठवतोय, माझ्याकडनं औषध घेतोय, हे कसं शक्य आहे. मला माझे वडील म्हटले, तुला हे सगळं समजून घ्यायचं असेल तर 2 तास आपलं प्रशिक्षण असतं, ते प्रशिक्षण कर. चांगलं वाटलं तर कंटिन्यू करा, तुला जे शिक्षण चालू आहे ते कर. तर ठीक आहे म्हटलं. 2 दिवसाचं प्रशिक्षण झालं. प्रशिक्षण घेतल्यानंतर मला इतकं चांगलं वाटलं. 2 तास सादिक सरांनी जे प्रशिक्षण घेतलं, म्हणजे शैक्षणिक क्षेत्रामध्ये ज्या गोष्टी मला शिकायला मिळाल्या नाही त्यापेक्षा कित्येक जास्त गोष्टी मला शिकायला मिळाल्या. त्याचा उपयोग मला आजही होतो आणि भविष्यातही नक्की मला होणार आहे. त्यानंतर मी कन्फर्म केलं की आपल्याला हे काम करायचं आहे, कारण माझं शिक्षण पण मेडिकल फील्डच्या रिलेटेड होतं आणि आपली संस्था पण मेडिकल फील्डच्या रिलेटेडच काम करते. तर मी ठरवलं की आपल्याला हे काम करायचं आहे. तर कसं करायचं अजून माहीत नव्हतं, कारण ज्या बाकी टेक्निकल नॉलेज, म्हणजे आज आम्ही लोकांना देतोय टेक्निकल नॉलेज, तर तेव्हा एक काळात आम्हाला टेक्निकलच्या गोष्टी काय माहीत नव्हत्या. तर मी ह्या सगळ्या गोष्टी आपल्या संस्थेचे संचालक असले, शेखर सर असू दे, सुहास पाटील सर असू दे, संतोष पवार सर असू दे, प्रशांत सर असू दे, हिना मॅडम असू दे, ह्या सगळ्यांकडे मी शिकत राहतो. त्यामुळे वडील पण मला योग्य ते मार्गदर्शन वेळोवेळी करत होते. मग हे करत असताना 2-3 महिन्यामध्ये माझा एक चांगला सेटअप झाला, चांगलं माझं काम चालू झालं. तर मला आज सांगताना आनंद होतोय की या संस्थेचा सगळ्यात कमी वयाचा राज्यस्तरीय व्यसनमुक्ती दूत, शुगर मुक्ती दूत पुरस्कार मला मिळालेला आहे.
तो सगळ्यात कमी वयाचा विस्ताराधिकारी मी आहे. व ह्या संस्थेच्या माध्यमातून एक समाजामध्ये, माझ्या पै पाहुण्यामध्ये, मित्र परिवारामध्ये माझी एक वेगळीच इमेज निर्माण झालेली आहे आणि ही फक्त आणि फक्त या संस्थेच्या माध्यमातून झालेली आहे. त्यामुळे मी संस्थेचा खूप खूप आभारी आहे. संस्थेचे संस्थापक असतील सादिक शेख सर किंवा संचालक असलम शेख सर, सुहास पाटील सर व सर्व सिनियर विस्ताराधिकाऱ्यांचा मी आभारी आहे. त्याचबरोबर जर माझ्या इन्कमचा जर विचार केला तर ह्या संस्थेच्या माध्यमातून मी काम करत मी कॉलेज करत हे काम करत 2.5 ते 3 लाख पेक्षा जास्त माझा इन्कम आहे मंथली. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या व्यक्तीमुळे आम्ही या संस्थेशी जुडलो गेलो किंवा माझे वडील ह्या संस्थेशी जुडलो गेलो ते व्यक्ती माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. कारण का तो व्यक्ती जर आम्हाला या संस्थेशी जोडला नसता तर आम्ही या संस्थेमध्ये आज नसतो. तर तो व्यक्ती दुसरा तिसरा कोण नसून ह्या संस्थेचे संचालक व माझा भाऊ असलम शेख सर आहेत. त्यांचा मी खूप आभारी आहे व इतकंच बोलतो. धन्यवाद. कसं आहे, मी माध्यम आहे पण प्रयत्न त्यांचे